मान पाठ सरळ, हाताची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. सुरुवातीला आपल्याला ओमचा उच्चार करायचा आहे. डोळे बंद करा. मोठा श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. प्रार्थना माझ्या पाठीमागे म्हणा. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय ओम शांति शांति शांति. ओम अस्तोमा सद्गमय म्हणजे हे ईश्वरा आम्हाला असत्याकडून सत्याकडे घेऊन चल. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन चल. मृत्योर्मा अमृतंगमय म्हणजे मृत्यूकडून अमरत्वाकडे घेऊन चल. दोन्ही हातांचं घर्षण करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती फिरून घ्या. डोळे उघडा. आज आपण बसूनच सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. हातांची तळवे गुडघ्यांवरती. श्वास सोडत मानेला सावकाश समोर वाकवायचा आहे. श्वास आत घेत पाठीमाग. श्वास सोडत समोर. श्वास आत घेत पाठीमाग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत सरळ. हा झाला पहिला प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा झाला दुसरा प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वळवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा झाला तिसरा प्रकार. आता श्वास सोडत सावकाश समोर वाकून मानेला गोल फिरून घ्यायचा आहे. श्वास आत घेत डोकं पाठीमागे जाईल. श्वास सोडत समोर. 1 2 3 4
5 विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5 श्वास आत घेत सरळ. हे झाले मानेसाठी 4 सूक्ष्म व्यायाम. आता हात समोर घ्या, बोटांचे जॉईंट वाकवायचे आहेत. 1 2 3 4 5 अंगठे आत घ्या, मोठ बंद करा, मनगटातून गोल फिरवायचा आहे. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. आता श्वास आत घेत हात कोपरातून वाकवायचा आहे. श्वास सोडत सरळ. 1 2 3 4 5. आता हात खांद्यातून गोल फिरवायचे आहेत. श्वास आत घेत कोपर वर जातील, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. आता उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचं आहे. डाव्या हाताने उजव्या हाताचं. श्वास आत घ्या, श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत डावीकडं, श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता डाव्या हाताचं कोपर खाली घ्या, उजव्या हाताचं कोपर वर. पुन्हा डाव्या हाताचं कोपर वर, उजव्या हाताचं खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. हात खाली घ्या. हे झालं हातासाठी, खांद्यासाठी. आता कमरेसाठी दोन्ही हात हातांचे तळवे गुडघ्यांवर. श्वास सोडत सावकाश समोर वाकायचं आहे. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत समोर, श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. श्वास आत घेत सरळ. आता कमरेतून गोल फिरून घ्यायचा आहे. श्वास सोडत समोर जायचा आहे. श्वास आत घेत पाठीमागे येऊन, श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. श्वास आत घेत सरळ. यानंतर आता उजव्या हाताचा तळवा जमिनीवरती, डावा हात कानाला चिपकून श्वास सोडत उजवीकडे वाकायचा आहे. श्वास आत घेत सरळ,
श्वास सोडत डावीकडं, श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता दोन्ही पाय सरळ करा. दोन्ही हात पाठीमाग. उजवा पाय श्वास सोडत गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता श्वास सोडत दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता दोन्ही पायाच्या पावलांना गोल फिरून घ्यायचा आहे. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. आता पायाच्या पावलांना समोर वाकवायचं आहे. 1 2 3 4 5. यानंतर पायाच्या बोटांना समोर वाकवायचं आहे. श्वास आत घेत पाठीमाग, श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर, मान थोडीशी पाठीमाग वाकलेली. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. हे झाले सर्व सूक्ष्म व्यायाम. आता सावकाशपणे उठून उभं राहायचं आहे. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर एक हस्त पार्श्व भंगासन करायचं आहे. उजवा हात कमरेवरती, डावा हात कानाला चिटकून श्वास सोडत उजवीकडे वाकायचा आहे. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास आत घेत सरळ. आता डावा हात कमरेवरती, उजवा हात कानाला चिटकून श्वास सोडत डावीकडं. कमरेवरती जो ताण निर्माण झालेला आहे त्यावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. 10 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास आत घेत हात वर. आता या आसनाचे रिपिटेशन करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8
9, 10, 11, 12. यानंतर आता उजवा हात कमरेवरती, डावा हात कानाला चिटकून उजवीकडून पाठीमागे वळायचा आहे. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबा. कमरेवरती जो ताण निर्माण होत आहे त्यावरती लक्ष केंद्रित करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. श्वास आत घेत डावा हात कमरेवरती, आता उजवा हात श्वास सोडत कानाला चिटकून डावीकडून पाठीमागे वळायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. श्वास आत घेत उजवा हात कमरेवर. आता या आसनाचे रिपिटेशन करायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पाय जवळ घ्या, डावा पाय पाठीमाग, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवा, दोन्ही हात वर घ्यायचे. आता श्वास सोडत डावा पाय गुडघ्यात वाकून वर घ्यायचा आहे, दोन्ही हात खाली. श्वास आत घेत पाय पाठीमाग, दोन्ही हात वर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता डावा पाय समोर घ्या, उजवा पाय पाठीमाग, डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. हे झाले सर्व उभे राहूनचे आसन. या आसनांमुळे पोटावरील, कमरेवरील अतिरिक्त चरबी कमी होते, पाय, गुडघे, घोटे मजबूत बनतात, पचन संस्थेतील रक्ताभिसरण सुधारते. यानंतर सूर्य नमस्कार करायचे आहेत. सुरुवातीला नमस्कार आसन. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत, हस्त उत्तानासन. श्वास सोडत सावकाश हात पायांच्या बाजूला ठेवायचे आहेत, पाद हस्तासन. श्वास आत घेत डावा पाय पाठीमाग, नजर आकाशाकडे, अश्व संचालन आसन. श्वास सोडत पर्वतासन. श्वासाला बाहेरच ठेवून खाली यायचं आहे, साष्टांग नमस्कार आसन. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलून नजर आकाशाकडे, भुजंग आसन. श्वास सोडत पर्वतासन. श्वास आत घेत डावा पाय समोर, नजर आकाशाकडे, अश्व संचालन आसन. श्वास सोडत पाद हस्तासन. श्वास आत घेत हात वर, हस्त उत्तानासन. श्वास सोडत नमस्कार आसन.
एक सूर्य नमस्कार झाला. नमस्कार आसन 1. श्वास आत घेत हात वर हस्त ओताण आसन 2. श्वास सोडत सावकाश हात खाली घेऊन या पाद हस्तासन 3. श्वास आत घेत उजवा पाय पाठीमाग, नजर आकाशाकडं, अश्व संचालन आसन 4. श्वास सोडत पर्वतासन 5. श्वासाला बाहेरच ठेवून खाली यायचंय. साष्टांग नमस्कार आसन 6. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलून नजर आकाशाकडं, भुजंग आसन 7. श्वास सोडत पर्वतासन 8. श्वास आत घेत उजवा पाय समोर, नजर आकाशाकडं, अश्व संचालन आसन 9. श्वास सोडत पाद हस्तासन 10. श्वास आत घेत हात वर हस्त ओताण आसन 11. श्वास सोडत नमस्कार आसन 12. 2 सूर्य नमस्कार झाले. आता एक सूर्य नमस्कार आपण बीज मंत्रासहित करूया. ओम ह्राम मित्राय नमः. ओम ह्रीम रवये नमः. ओम ह्रूम सूर्याय नमः. ओम ह्रैम भाणवे नमः. ओम ह्रौम खगाय नमः. ओम रः पूष्णे नमः. ओम ह्राम हिरण्यगर्भाय नमः. ओम ह्रीं मरीचय नमः. ओम ह्रूम आदित्याय नमः. ओम ह्रैं सवित्रे नमः. ओम ह्रौम अर्काय नमः. ओम ह्रः भास्कराय नमः. 3 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 4 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 5 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 6 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12.
7 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 8 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 9 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 10 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 11 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 सूर्यनमस्कार झाले. पाठीवरती झोपून घ्या. शयन स्थितीमधील आसने करायचे आहेत. त्याचा आतल्या दिशेला अंगठे बाहेर, हाताचे तळवे आकाशाकडे. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. विश्राम करा. सूर्य नमस्कार हा सर्वांगीण व्यायाम आहे. यामध्ये आपल्या संपूर्ण शरीराचा चांगला व्यायाम होतो. सर्व अवयवांना रक्ताचा पुरवठा होतो. सूर्य नमस्कारामुळे सर्व प्रकारचे रोग दूर होतात. आता जी आपण आसने केलेली आहेत त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जो ताण आणि थकवा निर्माण झालेला आहे
तो ताण आणि थकवा दूर करण्यासाठी आपल्याला शवासन करायचं आहे. शवासन करण्यासाठी आपलं लक्ष उजव्या पायाच्या बोटांवरती घेऊन या. उजव्या पायाची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. आता आपलं लक्ष उजव्या पायाच्या तळ भागावरती घेऊन या. उजव्या पायाचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष उजव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या. उजव्या पायाची टाच, घोटा, पिंडरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या पायाच्या बोटांवरती घेऊन या. डाव्या पायाची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष डाव्या पायाच्या तळ भागावरती घेऊन या. डाव्या पायाचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या. डाव्या पायाची टाच, घोटा, पिंडरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष उजव्या हाताच्या बोटावरती घेऊन या. उजव्या हाताची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष उजव्या हाताच्या तळ भागावरती घेऊन या. उजव्या हाताचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष उजव्या हाताच्या मनगटावरती घेऊन या. उजव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या हाताच्या बोटांवरती घेऊन या. डाव्या हाताची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष डाव्या हाताच्या तळ भागावरती घेऊन या. डाव्या हाताचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या हाताच्या मनगटावरती घेऊन या. डाव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष पोटावरती घेऊन या. पोटातील अवयव शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष छातीवरती घेऊन या. हृदय, फुफ्फुसे शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष गळ्यावरती घेऊन या. गळा, मान शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष चेहऱ्यावरती घेऊन या. चेहरा, डोळे, नाक, कान, पोट, हनुवटी, कपाळ शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष डोक्यावरती घेऊन या. डोकं शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष श्वासावरती केंद्रित करा. श्वासाच्या येण्या जाण्याकडे लक्ष द्या. शरीराला आणि मनाला विश्रांती देणार हे आसन आहे. शवासनामुळे शरीरातील आणि मनातील
सर्व ताण आणि थकवा दूर होतो. शवासनामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात येतं. आता हाताच्या आणि पायाच्या बोटांची हालचाल करा. दोन्ही हाताची बोट एकमेकांमध्ये गुंतवा. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत. शरीराला वरच्या दिशेनं ताण द्या. श्वास सोडत हात खाली घेऊन या. मांड्यांच्या बाजूला ठेवा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर उदरकर्षासन करायचं आहे. दोन्ही हाताची बोट एकमेकांमध्ये गुंतून तळवे डोक्याच्या खाली ठेवायचे आहेत. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवा. श्वास सोडत गुडघे उजव्या साईडला वागतील. नजर डाव्या साईडला. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वासात घेत सरळ करा. श्वास घे डाव्या साईडला. नजर उजव्या साईडला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वासात घेत गुडघे सरळ. आता या आसनाचे रिपिटेशन करायचे आहेत. श्वास सोडत गुडघे उजव्या साईडला. नजर डाव्या हाताकडे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत गुडघे डाव्या साईडला. नजर उजवीकडं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. पाय सरळ करा. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर सुप्त मत्स्येंद्रासन करायचं आहे. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. दोन्ही पाय जवळ घ्या. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डाव्या पायाचा गुडघा उजव्या साईडला जमिनीवरती. नजर डाव्या हाताकडे. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास आत घेत पाय सरळ करा. आता श्वास सोडत उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. उजव्या पायाचा गुडघा डाव्या साईडला जमिनीवरती. नजर उजव्या साईडला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास आत घेत पाय सरळ. यानंतर या आसनाचे रिपिटेशन करायचे आहेत. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. उजव्या साईडला जमिनीवरती. पुन्हा डावा पाय सरळ. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवा. उजवा पाय डाव्या साईडला. नजर उजव्या हाताकडे. पुन्हा उजवा पाय सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9
10 विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर सुप्त पश्चिमोत्तानासन करायचं आहे. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवा, दोन्ही पायांचे अंगठे पकडायचे आहेत. सावकाशपणे दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डोकं पायांच्या जास्तीत जास्त जवळ आणण्याचा प्रयत्न करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाशपणे पाय खाली घेऊन या, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. ही झाली सर्व शयन स्थितीमधील आसने. या सर्व आसनांमुळे बद्धकोष्ठता, आम्लपित्त, गॅस, पोटावरील, कमरेवरील अतिरिक्त चरबी कमी होते. आता सावकाशपणे डाव्या कुशीवरून पोटावरती यायचं आहे. उजव्या हातावरती डावा हात, डाव्या हातावरती कपाळ. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर अर्ध भेकासन करायचं आहे. दोन्ही हात छातीच्या बाजूला. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवा, नाभीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे. डाव्या हाताने डाव्या पायाचा घोटा पकडायचा आहे. 1 2 3 4 5. पाय सरळ करा. आता उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवा, उजव्या हाताने उजव्या पायाचा घोटा पकडायचा आहे. 1 2 3 4 5. पाय सरळ करा, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर एक हस्तपाद कपोतासन करायचं आहे. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवा, दोन्ही हात छातीच्या बाजूला. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे. डाव्या हाताने उजव्या पायाच्या मांडीला स्पर्श करा. 1 2 3 4 5. डावा हात जमिनीवरती. आता उजव्या हाताने उजव्या पायाच्या मांडीला स्पर्श करा. 1 2 3 4 5. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर उजव्या कुशीवरती यायचं आहे. सहज अनंतासन करायचं आहे. उजव्या हाताने उजव्या साइड वरती आधार द्यायचा आहे डोक्याच्या. डाव्या हाताचा तळवा जमिनीवरती. श्वास आत घेत डावा पाय वर उचलायचा आहे. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत पाय खाली घ्या. आता या आसनाचे रिपिटेशन करायचे आहेत. श्वास आत घेत पाय वर,
श्वास सोडत खाली 1 2 3 4 5. आता डाव्या कुशीवरती यायचं आहे. डाव्या हाताने डोक्याला आधार द्या. उजव्या हाताचा तळवा जमिनीवरती. श्वास आत घेत उजवा पाय वर उचलायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत पाय खाली घ्या. आता या आसनाचे रिपिटेशन करायचे. श्वास आत घेत पायवर, श्वास सोडत खाली 1 2 3 4 5. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. ही झाली सर्व विपरीत शयन स्थितीमधील आसने. या आसनांमुळे पाठीच्या खालच्या भागात तीव्र दुखणे कमी होते. मासिक पाळी संबंधित विकार दूर होतात. पोटावरील मांडीवरील अतिरिक्त चरबी कमी होते. आता सावकाशपणे डाव्या कुशीवरून उठून बसायचं आहे. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर. हात पाठीमाग, मान थोडीशी पाठीमाग वाकलेली. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर उभय पादांगुष्टासन करायचं आहे. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवा. दोन्ही पायांच्या अंगठ्यांना पकडायचं आहे. सावकाशपणे दोन्ही पाय सरळ वर उचलायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ज्याला दोन्ही पाय एकदा जमत नाहीत त्यांनी एक एक पायाने करू शकता. आता या आसनाचे रिपिटेशन करायचे आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर ऊर्ध्व एक हस्त परिवृत्त बद्ध कोणासन करायचं आहे. दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना जोडायचे आहेत. आता डावा हात उजव्या गुडघ्यावरती, उजवा हात कानाला चिटकून डावीकडे वाकायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता उजवा हात डाव्या गुडघ्यावरती, डावा हात कानाला चिटकून उजवीकडे वाकायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात खाली घ्या. पाय सरळ करा. विश्राम करा.
मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. आता भद्रासन करायचं आहे. दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना जोडा, मान पाठ सरळ. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत समोर वाकायचा आहे. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास आत घेत सरळ. या आसनाचे रिपिटेशन करायचे आहेत. श्वास सोडत समोर, श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास आत घेत सरळ. आता दोन्ही पाय सरळ करा, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. ही झाली सर्व बैठक स्थितीतील आसने. आता सावकाशपणे शवासनात सुखासनामध्ये यायचं आहे. मान पाठ सरळ, हाताची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. प्राणायाम करायचे आहेत. सुरुवातीला भस्त्रिका प्राणायाम. 5 सेकंदात श्वास आत घ्यायचा आहे, 5 सेकंदात श्वास बाहेर. सुरू करूया. श्वास आत घ्या, श्वास बाहेर, 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 श्वास आत घ्या, श्वास बाहेर. आता याचाच आणखी एक प्रकार. श्वास आत घेत हात वर घ्यायचे, श्वास सोडत हात खाली घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. भस्त्रिका प्राणायामामुळे रेस्पिरेटरी सिस्टीम मजबूत बनते, श्वसना संबंधित विकार दूर होतात. यानंतर कपालभाती प्राणायाम करायचा आहे. पोटाला धक्का देऊन श्वास बाहेर, 1 सेकंदाला 1 धक्का 26 वेळेस करायचा आहे. सुरू करूया.
कपालभाती. वीस वेळ झाल्यानंतर मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. कपालभाती प्राणायामामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीम मजबूत बनते, पोटा संबंधित विकार दूर होतात. त्यानंतर अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे. अंगठ्याच्या नंतरचे 2 बोट वाकवायचे आहेत. अंगठा उजव्या नाकावरती ठेवा. आपली जेवढी क्षमता आहे तेवढा डाव्या नाकातून श्वास आत घ्या. आता डावी नाकपुडी बंद करून श्वास उजव्या नाकपुडीतून बाहेर सोडायचा आहे. आता उजव्या नाकपुडीतूनच श्वास आत घ्या, डाव्यातून बाहेर, डावेतून श्वास आत, उजव्यातून बाहेर, उजव्यातूनच श्वास आत, डाव्यातून बाहेर, डाव्यातून आत, उजव्यातून बाहेर, उजव्यातून आत, डाव्यातून बाहेर, डाव्यातून आत, उजव्यातून बाहेर, उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर. हात खाली घ्या. अनुलोम विलोम प्राणायामामुळे नर्वस सिस्टीम मजबूत बनते, डोक्या संबंधित विकार दूर होतात. यानंतर भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. 3 बोट डोळ्यावर, वरचं बोट भुवयाच्या वर, अंगठे कानावर. श्वास आत घ्या, तोंड बंद करून मुंग्याच्या आवाजात बाहेर. श्वास आत घ्या, श्वास आत घ्या, श्वास आत घ्या, हात खाली घ्या. यानंतर ओमचा उच्चार करायचा आहे. ओम हा ध्वनी अ, ओ आणि म पासून बनलेला आहे. अ चा उच्चार करण्यासाठी ओठामध्ये 1 बोटाचे अंतर राहील एवढे ओठ उघडे ठेवायचे आहेत. अ चा उच्चार 2 सेकंद, ओठ बंद होत असताना उ चा उच्चार होईल तो 3 सेकंद आणि ओठ बंद झाल्यानंतर म चा उच्चार होईल तो 5 सेकंद. श्वास आत घ्या, श्वास आत घ्या, श्वास आत घ्या, अ च्या उच्चारामुळे पोटा संबंधित विकार दूर होतात. उ च्या उच्चारामुळे हृदया संबंधित विकार दूर होतात आणि म च्या उच्चारामुळे डोक्या संबंधित विकार दूर होतात. यानंतर श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. डोळे बंद करा, पूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे द्यायचं आहे. श्वास आत जात असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास आत जातोय
श्वास बाहेर येत असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास बाहेर येतोय. मनामध्ये जे विचार चालू आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित करायचं आहे. शांतीपाठ माझ्या पाठीमागे म्हणा. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित् दुःख भाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. सर्वे भवन्तु सुखिनः म्हणजे सर्वजण सुखी हो. सर्वे सन्तु निरामयाः म्हणजे सर्वजण निरोगी हो. सर्वे भद्राणि पश्यन्तु म्हणजे आम्हाला सर्व चांगली दृश्य दिसावं. मा कश्चित दुःख भाग भवेत म्हणजे कोणी दुःखी राहू नये. ओम शांती 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 म्हणजे आमच्या जीवनातील आदि भौतिक, आदि दैविक आणि आध्यात्मिक या तिन्ही प्रकारचे दुःख दूर होऊन जीवनामध्ये शांती यावी. दोन्ही हातांचं घर्षण करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती फिरून घ्या. डोळे उघडा. सर्वांचे धन्यवाद. आजचा योग वर्ग संपला.